लोणच्याचे आंबे हे मे महिन्यामध्ये येत असतात, त्यामुळे मी हे 15 मेला जवळपास आणून घेतले आंबे आणि लोणचं करायला सुरुवात केली. हे आंबे रात्रभर भिजू घातले पाण्यामध्ये आणि सकाळी उठून त्याचं पुसून घेतलं, स्वच्छ काढून घेतलं आणि त्याचे तोंड पण काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, हे आंबे मी कट करून आणले. जवळपास एका आंब्याच्या 4 फोडी 8 फोडी अशा पद्धतीने हे आंबेच्या फोडी करून आणलेल्या आहेत. आता आपण ह्या फोडीच्या आतमध्ये जे कोई असतात ह्या कोई काढून घेतल्या पाहिजेत, कारण लोणचं केल्यानंतर हे लोणचं खराब होणार नाही, म्हणून ह्या कोई आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या कोई काढून घेतलेल्या आहेत. आता हे स्वच्छ आंब्याच्या फोडी मी ह्या टोपलीमध्ये, स्वच्छ टोपलीमध्ये मी काढून घेते. आता त्याच्यामध्ये मी हे पाणी ओतून घेतलेलं आहे, कारण ह्या फोडी दुसऱ्याकडून फोडून आणलेल्या आहेत. स्वच्छ करून, स्वच्छ तर नसणारच कदाचित, जवळपास बऱ्यापैकी घाण लागलेली होती आणि त्यामुळं मला ते काय बरं वाटलं नाही, म्हणून ते मी ह्या फोडी धुवून घेत आहे. आता जवळपास मी हे धुवून घेतलेलं आहे. जवळपास मी ह्या फोडी एका चाळणीमध्ये काढून घेते अशा पद्धतीनं, कारण चाळणीमधून काढून घेतलं तर त्याच्यातलं पाणी निसरून जाईल आणि फोडी थोड्या पाणी निसरल्यामुळं कोरड्या होतील. अशा पद्धतीने ह्या फोडी मी काढून घेतल्या एका चाळणीमध्ये. अशा पद्धतीने ह्या फोडी काढून घेतलेल्या आहेत. पाणी निसरलेलं आहे. आता स्वच्छ झालेलं आहे, सगळं घाण काढून टाकलं. आता ह्या फोडी मी फॅनच्या खाली, मी जवळपास 6 ते 8 तास मी ह्या फॅनच्या खाली वाळू घातलेल्या होत्या. नंतर मी उन्हामध्ये वाळू घातल्या, जवळपास उन्हामध्ये 6 ते 7. आंब्याच्या कोई, मोहरीची डाळ, मीठ, लाल तिखट, साखर, लसूण, कलुंजी, दालचिनी, लवंग, मिरे, जिरे आणि मेथीचं बी आणि हे मोहरी. अशा पद्धतीने हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. हे 500 ग्रॅम तेल आहे आणि हे तेल मी आता गरम करायला ठेवून देते. ही डाळ घेतलेली आहे. डाळ मी हे थोडं त्याचं मॉइश्चर कमी होण्यासाठी, किती आपण बाजारातून आणलेली असो किंवा किती स्वच्छ जरी असेल डाळ, तर आपण थोडं तरी त्याला गरम करून घ्यायचं, कारण त्याच्यावरचं हे जे काही मॉइश्चर असतं ते काढून टाकायचं. अशा पद्धतीने ही डाळ गरम करून घ्यायची. बघा, ही डाळ मी आता काढून घेतली. आता त्याच्यामध्ये मी हे लवंग टाकली, मिरे, लवंग आणि मोहरी टाकून घेऊ, कारण त्याचं कवर हे जाड असतं, भाजायला थोडा उशीर लागतो. हे दालचिनीचा तुकडा पण टाकू, 1 इंच टाकलेला आहे मी, जास्त नाही टाकलं, थोडासा स्मेल येण्यासाठी. आणि हे मोहरी पण आता टाकून घेऊ आणि थोडं फ्राय करून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळी मोहरी, मेथीचं बी टाकलेलं आहे आणि आता मी त्याला थोडं हलवून घेते. थोडं सगळं मिक्स करून घेऊन थोडं त्याच्यावरचं मॉइश्चर आपण काढून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेऊ. अशा पद्धतीने हे जिरे टाकून दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता हे जिरे टाकल्यानंतर पण आपण हे थोडं हलवून घेऊन मिक्स करून घेऊ. थोडं मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा. हे मी तेलामध्ये टाकणार आहे लवंग आणि मिरे. आता ह्याला पण हलवून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं. अशा पद्धतीनं झालेलं आहे, व्यवस्थित गरम झाले. आता जास्त पण गरम करायचं नाही, कारण त्याचा असा वेगळाच स्मेल येतो, त्यामुळं थोडं थोडं असं भाजून घ्यायचं. आता हे कलुंजी टाकून घेतली. तर हे सगळं याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं
बघा हे कलंजी लहान बिया असतात काळे काळे असे, अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं आणि हा सगळा मसाला आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा. हा आपला घरचा मसाला झाला. हा मसाला आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा. हा आपला लोणच्याचा घरचा मसाला. आता हे मीठ मी टाकून घेते. थोडं मीठ पण थोडं भाजून घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं, त्याच्यावरचं पण मॉइश्चर काढून घ्यायचं, कारण त्याला पण असं थोडासा ओलसरपणा असतोच आहे. किती जरी शुद्ध असलं, किती तरी चांगलं असलं तरी थोडंसं आपण थोडं गरम कढईमध्ये टाकून घ्यायचं. आता ह्याला थोडं पसरून घेऊ, थंड करायला ठेवू. अशा पद्धतीनं पसरून ठेवलेलं आहे, थंड करायला ठेवू. आता आपण हे हा लसणाला पण थोडं त्याचं मॉइश्चर काढून घ्यायचं. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एकतर आपण थोडं थोडं असं गरम कढईमध्ये टाकून आपण थोडं थोडं हे मॉइश्चर सगळ्या जे इन्ग्रेडियंट आहेत त्या सगळ्यांचंच काढून घ्यायचं. बघा आता हे तेल मी गॅसवर ठेवलं होतं, गरम करून घेतलेलं आहे. हे मिक्सरमधून काढून घेतला मसाला आपला आणि मी त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकलेलं आहे, मोहरी आणि जिरे पण टाकलेले आहेत. आता हे हिंग टाकून घेतलं आणि आता हा केलेला जो मसाला आहे मिक्सरमधून काढलेला, हे सगळं मिक्स करून घेऊ. बघा मोहरीच्या डाळीमध्ये सगळा मसाला मिक्स करून घेऊ, मीठ पण टाकून घेऊ. हे तिखट मी 100 ग्रामच टाकलेलं आहे, मला कमी तिखट पाहिजे होतं म्हणून मी कमी तिखट टाकलेले. ही हळद मी 2 चमचे 2 टेबलस्पून हळद टाकलेली आहे. हळद आणि मीठ हे प्रमाण व्यवस्थित टाकलं तर लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही. हे सगळं आपण आता हलवून घेऊ. अशा पद्धतीनं हे सगळं हलवून घ्यायचं. हे बनवलेले सगळे इन्ग्रेडियंट एकत्र करून घ्यायचे. सगळं मिक्स झालेलं आहे. आता थोडं त्याला असं पसरून ठेवू, म्हणजे थोडं फॅन खाली ठेवलं तर अजून थोडं गरम असेल तर ते थंड होऊ शकतं. अशा पद्धतीनं बघा हे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी थोडी साखर टाकून फॅन खाली ठेवून देते. साखर टाकल्यामुळं जे काय स्ट्रॉंगपणा असतो जो मसाल्याचा, आंब्याचा, तिखट वगैरे हे जे काय असतं ते थोडं कमी होण्याला मदत होते. म्हणून मी हे 2 टेबलस्पून, जवळपास 2.5 किलोला 2 टीस्पून साखर मी टाकलेली आहे. अशा पद्धतीने मी थोडं फॅन खाली ठेवून देते 5-10 मिनिट. आता हे मी तेल तयार करून ठेवलं होतं, तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे. हा केलेला मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून देते. आता थोडं टाकायला हे होते म्हणून मी इकडं धरून मी थोडं व्यवस्थित धरून हे टाकून घेते. अशा पद्धतीने हे मी सगळं मिक्सर ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कारण मला थोडं तेल जास्त हवं होतं म्हणून मी थोडं तेल जास्त टाकलेलं आहे, पण 2.5 किलोला 500 ग्राम तेल बास होतं. बघा किती छान झालेलं आहे, किती कलर छान आलेला आहे. गरम तेलामध्ये मी लसूण टाकलेला होता आणि नंतर मसाल्यामध्ये पण हे बारीक बारीक काप करून टाकलेले आहेत. लवंग टाकलेली आहे, अख्खी लवंग टाकली, अख्खे मिरे पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये. कारण लोणचं खात असताना
हा जो मसाला आहे तो मसाल्याची टेस्ट आणि त्याच्यामध्ये काय टाकलेले इन्ग्रेडियंट आहेत, लसण म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ह्या खमंग लागतात, चविष्ट लागतात खायला पण. आणि प्रत्येक ताटाला आपल्याला लोणचं लावल्याशिवाय आपल्या ताटाची शोभा वाढत नाही. त्यामुळं लोणचं हे प्रत्येक ताटाला हवंच. म्हणून आपण हे आंबे आपण येतात, पिकतात, आंबे खातो, पण नंतर 2-2 वर्ष आपण हे लोणचं करून ठेवलं तर ह्या आपण आंब्याचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे आंब्याच्या कोई करून ठेवलेल्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेतल्या. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. बघा कलर वगैरे फार छान आलेला आहे, फार छान दिसतंय. कारण स्वतः केलेल्या गोष्टी फारच समाधान वेगळंच असतं त्याच्यामध्ये. बघा हे व्यवस्थित झालेले मिक्स करून घेतलं. आता मी ह्याच्यामध्ये जवळपास 1 किलोला 100 ग्राम बेडेकर मसाला टाकला जातो, पण मी थोडा कमीच टाकलेला आहे. तुम्ही मात्र 1 किलोला 100 ग्राम बेडेकर मसाला टाकू शकता. नाही टाकला तरीसुद्धा चालतो. बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण पण बऱ्यापैकी झालेलं आहे, मला पाहिजे होतं तेवढं तेल झालेलं आहे. बघा कलर छान आला. आता ह्याच्यावर मी झाकून मी जवळपास संध्याकाळी मी जवळपास हे रात्रभर ठेवून दिलं. हे झाकून हा स्वच्छ कपडा, असा पातळ कपडा, मी सुती कपडा आहे याच्यावर बांधून ठेवला आणि हे रात्रभर मी झाकून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवून रात्रभर ठेवून द्यायचं. कारण त्या फोडी, ते मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मुरला जातो. बघा मी सकाळी काढून घेतलं. कलर पण किती छान आलेला आहे. तेल पण कसं तवंग आल्यासारखं छान दिसत आहे. आता एक बॉटल घ्यायची. हे जवळपास गरम पाण्याने धुवून घेऊन पुसून घेतलं आणि 5 ते 6 तास मी उन्हामध्ये ठेवून दिलं. आता त्याच्यामध्ये मी हे हिंग टाकून घेतलं. हिंगामुळं बुरशी येत नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये स्टरल करण्यासाठी आपण हे हिंग टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने हे बाटल तयार करून घेतलेले. आता मी त्याच्यामध्ये हे लोणचं टाकून घेते. अशा पद्धतीने हे याच्यामध्ये पूर्ण लोणचं टाकून घ्यायचं. बघा ही पूर्ण बॉटल भरून घेतलेली आहे. आता बघा अशा पद्धतीनं छान कलर आलेला आहे, छान दिसत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.